नमस्कार. साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आपलं प्रकरण चाललंय 61. भाग चाललाय 373. समरथायिक अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 37 ते 41. प्रथम आपण 37वा दोहा ऐकूयात. मेरा मन जो तुझसे तेरे मन कहीं और, कहे कबीर कैसे बने एक चित दुई ठोर. मेरा मन जो तुझसे तेरे मन कहीं और, कहे कबीर कैसे बने एक चित दुई ठोर. दोह्याचा अर्थ ऐकूयात. माझं मन तुझ्यामध्ये लागलेलं आहे, परंतु तुझं मन तर दुसऱ्याच ठिकाणी आहे. इथे कबीर म्हणतात की अशा परिस्थितीत बोलणं होणार तरी कसं. एक चित्त विभागलं गेल्यावर कोणतंही कार्य नीट होतच नाही. कबीरांना वाटतं की आपण तर आपलं चित्त हरीला अर्पण केलेलं आहे, हृदय सिंहासनावर त्याचीच प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, कारण आपल्याला तोच एकमेव आधार आहे. पण हरीला तर अनेक भक्त आहेत. सर्वांची काळजी करत असताना हरीचं आपल्याकडे दुर्लक्ष झालं तर मग कसं होणार. व्यवहारात आपण अनुभवतो की चित्त एका वेळी एकच गोष्ट करू शकतं. ते अनेक गोष्टीत जर विभागलं गेलं तर कोणतंही कार्य नीटपणे पार पडतच नाही. तसंच हरीचं चित्त जर सर्वच भक्तांच्या ठाई विभागलं गेलं तर आपलं उद्धाराचं कार्य हरी करू शकेल की नाही अशी शंका त्यांना यायला लागलीये. आता आपण ऐकूयात मराठी साखी. माझे मन ठेविले तुझ्याशी, तुझे मन इतरत्र, कबीर पुसे संवाद कसा मग तुझे चित्त अन्यत्र. माझे मन ठेविले तुझ्याशी, तुझे मन इतरत्र, कबीर पुसे संवाद कसा मग तुझे चित्त अन्यत्र. पुढचा दोहा ऐकूयात 38वा. कबीर भूल बिगाडिया, करी करी मैला चित्त, नफरत तो दिन अधीन है, साहिब राखै हित. कबीर भूल बिगाडिया, करी करी मैला चित्त, नफरत तो दिन अधीन है, साहिब राखै हित. नफर या शब्दाचा अर्थ आहे नोकर. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की पुन्हा पुन्हा चित्त मलिन होतं. चित्ताच्या मालिन्यामुळे अज्ञानवश पुन्हा पुन्हा काही चुका होतात. त्याचं तुम्ही वाईट वाटूनही घेऊ नका. म्हणूनच हा दास दीनपणे तुमच्या अधीन झालेला आहे. हे स्वामी, तुम्ही माझं हित करा. सर्वसामान्य मनुष्याचा अनुभव कबीर या साखीतून व्यक्त करतात. मनुष्य पुन्हा पुन्हा गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा पुन्हा अवगुण त्याला येऊन चिकटतातच. म्हणून समर्थ रामदास दगडालाही मनुष्यापेक्षा श्रेष्ठ मानतात. कारण मूर्ती घडवत असताना एकदा टाकीने दगडाचा टवका उडवला की तो टवका पुन्हा त्या दगडाला येऊन चिकटतच नाही. पण मनुष्याच्या मनाचं तसं नाहीये. कितीही घालवून दिलं तरी श्वानासारखं पुन्हा पुन्हा अवगुण येऊन त्याला ते चिकटतातच. झाडावर चढायचा प्रयत्न करायचा, पुन्हा पाय घसरून खाली पडायचं, असं तर नित्य चालूच असतं. आणि म्हणूनच कबीर म्हणतात की तरीही हरीने त्याकडे लक्ष देऊ नये.
भक्त करीत असलेला प्रयत्न त्याने पाहावा आणि शरणागत भक्ताचा तेवढा उद्धार करावा. आता ऐकूयात आपण मराठी साखी. सोडिले जरी अवगुण ते, पुन्हा चिकटती येऊन. हे स्वामी कल्याण करी मम, दास तुझ्या अधीन. सोडिले जरी अवगुण ते, पुन्हा चिकटती येऊन. हे स्वामी कल्याण करी मम, दास तुझ्या अधीन. 39वा दोहा ऐकूयात. अंतर्जामी एक तू, आत्म के आधार. जो तुम छांडो हाथ ते, कौन उतारे पार. अंतर्जामी एक तू, आत्म के आधार. जो तुम छांडो हाथ ते, कौन उतारे पार. अर्थ ऐकूयात दोह्याचा. हे अंतर्यामी स्वामी समर्था, एक तूच माझ्या आत्म्याचा आधार आहेस. जर तूच माझा हात सोडून दिलास तर मला अथांग भवसागरातून कोण बरं पार करेल. कबीर परमात्म्याला अंतर्यामी असं म्हणतायत. अंतर्यामी आत्मा आणि परमात्मा हे एकरूपच आहेत, परंतु जीव मात्र त्यांना वेगळं मानतो. म्हणून कबीर पुन्हा पुन्हा परमात्म्याला आपला हात सोडू नकोस, आपला हात सोडू नकोस अशी विनंती करतायत. कारण तोच एक आपला आधार आहे, हा त्यांचा भाव आहे. आणि आधार असणाऱ्यानेच जर आधार काढून घेतला तर त्याचं रक्षण तरी कोण करणार आहे. द्वैतात राहूनही भक्तांची अद्वैत भक्ती कशी असावी तेच कबीर यातून सांगतायत. आत्मा आणि परमात्मा जरी दोन भासत असले तरी ते एकरूपच आहेत असा भक्ताचा भाव असला पाहिजे. अंतर्यामी असं म्हणून कबीरांनी ज्ञान व्यक्त केलंय. हात सोडू नकोस असंही कळवळ्याने ते म्हणतायत. भक्ती प्रकट करतायत आणि परमात्म्याशिवाय आपल्याला कुणाचाही आधार नाही असं म्हणून त्यांनी वैराग्यही प्रकट केलेलं आहे. कबीर फक्त परमात्म्यावरच निर्भर आहेत. आता ऐकूयात ह्याच दोह्यावरची मराठी साखी. अंतर्यामी एक तू असे, आत्म्याचा आधार. तुझी हात जर सोडीसी माझा, कोण नेईल पार. अंतर्यामी एक तू असे, आत्म्याचा आधार. तुझी हात जर सोडीसी माझा, कोण नेईल पार. पुढचा 40वा दोहा ऐकूयात. भवसागर भारी भया, गहिरा गम अथाह. तुम दयाल दया करो, तब पाऊं कुछ थाह. भवसागर भारी भया, गहिरा गम अथाह. तुम दयाल दया करो, तब पाऊं कुछ थाह. अर्थ. हा भवसागर तर फार मोठा आहे, खोल आहे. हा जाणण्यास कठीण असून अथांगही आहे. हे प्रभू, तुम्हीच दया करा, तरच या भवसागराची खोली किती आहे ते कळेल. मग हा भवसागर कसा आहे? अतिशय भयानक आहे. कारण पार करायचं ठरवलं तरी काम, क्रोधादी शत्रुरूपी मगर यात आहेत. ते जीवाला गिळूनच टाकतात.
हा अतिशय खोल असल्यामुळे बुडण्याचीच शक्यता अधिक आहे. याचा पहिलं तीर सुद्धा दिसत नाहीये, फक्त जिकडे मायारूपी पाणी दिसतंय आणि त्यामुळेच हा जाणण्यासही कठीण आहे. तसंच तो अथांगही आहे. पहिलं तीर गाठता येणं शक्य नाहीये. अशा परिस्थितीत भक्तांनी काय करावं? तर जो या भवसागराच्या पार नेईल त्यालाच शरण जावं. आता ऐकूयात आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी. भवसागर हा अतिशय दुस्तर, गहन अगम्य अथांग. हे दयाळा दया करी तर, जाणीन काही थांग. भवसागर हा अतिशय दुस्तर, गहन अगम्य अथांग. हे दयाळा दया करी तर, जाणीन काही थांग. 41वा दोहा ऐकूयात. साहिब तुम ही दयाल हो, तुम लग मेरी दौर. जैसे कागज हाज को सूझे और न ठोर. साहिब तुम ही दयाल हो, तुम लग मेरी दौर. जैसे कागज हाज को सूझे और न ठोर. अर्थ: हे सद्गुरु स्वामी, या जगामध्ये तुम्हीच खरोखरी दयाळू आहात. माझी धाव फक्त तुमच्यापर्यंतच आहे. जहाजावर बसलेल्या कावळ्याला जहाजाशिवाय दुसरं स्थानच नाहीये ना, तसंच या अथांग भवसागरातून पार जाण्यासाठी मला तुमच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही दिसत नाही. भक्ताची धाव फक्त हरिचरणांपर्यंत असते. नंतर चरणांपाशी आलेल्या भक्ताला उद्धरून नेण्याचं काम मात्र हरीचंच आहे. हरी हा जणू काही जहाज आहे. एखादा कावळा अथांग पाण्यात असलेल्या जहाजावर असेल तर तो उडून जाणार तरी कुठे? एखाद्या फांदीचा आश्रय घ्यावा तर जवळपास कोणतंही झाड नाही. उडाला तरी आश्रय शोधून तो मिळतही नाही. असं म्हटल्यावर पुन्हा तो जहाजाकडेच येणार ना. तसाच भक्त सुद्धा केवळ हरिचरणांचाच आश्रय घेणार आहे. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. हे समर्था दयाळ तू तर, तव चरणी मम धाव. जसा कावळ्या जहाजाविना दुसरा नाही ठाव. हे समर्था दयाळ तू तर, तव चरणी मम धाव. जसा कावळ्या जहाजाविना दुसरा नाही ठाव.